रामकृष्ण हरी. एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. राजस्थानमधील बालोत्रा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. 15 सप्टेंबर रोजी पाटोदी परिसरातील जमातनगर येथील रहिवासी बरकत खानचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला. त्याच्या शरीरावर जखमांच्या खुणा होत्या. त्याच्या कुटुंबियांना हा खुनाचा संशय वाटला. संतप्त कुटुंबियांनी त्याचा निषेधही केला. घटनेची माहिती मिळताच पाचपद्र पोलीस आणि सीओ घटनास्थळी पोहोचले. पोस्टमॉर्टम करण्यात आले आणि तिथं श्वान पथकाच्या मदतीने तपास सुरू करण्यात आला. तपास पुढे सरकत गेला तसा एक अत्यंत धक्कादायक आणि अविश्वसनीय चित्र समोर आले. एका विवाहितेचे 2 प्रियकर, त्यातील एकाने दुसऱ्याचा केलेला खून, त्यात तिने दिलेली साथ, असे हे चिंताजनक आणि भयावह प्रकरण समाज मनाला हादरा देणारे आहे. हेच प्रकरण आज आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पती पत्नीच्या परस्पर विश्वासावर संसार चालतो. एकमेकांना साथ देत अडीअडचणीवर मात करत पती पत्नीने चालवलेला संसार हा कुटुंब व्यवस्थेचा मोठा आधार आहे. त्यावर कुटुंब व्यवस्था पर्यायाने समाज टिकून आहे. पण अलीकडच्या काळात परिस्थिती खूप बिकट बनत आहे. मी आणि माझं या पलीकडे कोणाला काही सुचत नसल्याचे चित्र सगळीकडे दिसत आहे. त्यातही वासनेने अनेकांची मने पोखरली आहे. ही वासनेची कीड आता मोठ्या शहरातील बिनधास्त स्त्री पुरुषांपुरतीच नाही तर खेड्यापाड्यातील गोरगरीब लोकांपर्यंत सुद्धा पोहोचली आहे. परिणामी कोणाचे कोणाशी कसे संबंध निर्माण होतील हे सांगू शकत नसल्याची परिस्थिती आहे. राजस्थान राज्यातील पाटोदी हा तसा दुर्गम भाग. गोरगरीब लोकांची वस्ती असणाऱ्या या भागात बहुतेकांना नोकरी आणि कामासाठी शहरात जाण्यावाचून पर्याय नाही. संसार, बायको, मुले, आईवडील या सगळ्यांचा विचार करून बहुतांशी पुरुष परक्या शहरात किंवा अगदी परप्रांतातही कामासाठी जातात. राबून घरी पैसे पाठवतात. या परिस्थितीचा सर्व कुटुंबांची कुचंबना होते, हे कोणी नाकारता येणार नाही. पण संसारासाठी सारेजण संयम पाळत असतात. पण काही महिला मात्र शरीर सुखाची इच्छा दडपून ठेवू शकत नाहीत. रसल कौर ही त्यापैकीची एक होती. रसलचा विवाह झाला, पण तिचा पती परगावात कामासाठी गेला. त्यामुळे रसल आणि तिची लहान मुलेच गावात राहत होती. रसल जवान होती. अजून तिचे वयही 30ला गाठली नव्हती. ऐन जवाने ती पतीसुखापासून वंचित राहत होती. मन मारून जगत होती. कारण तिचा पती कशासाठी आपल्यापासून दूर राहतो हे माहीत होते. त्यामुळे तीही संयम राखून जीवन जगत होती. दिवसभर ती शेतात राबत होती. त्यात तिचा वेळ जात होता. पण रात्र मात्र तिला खायला उठत होती. जवान देहाची आग कोणीतरी शमवावी अशी तिची प्रबळ इच्छा होत होती. पण पतीच्या गैरहजेरीत ते शक्य नव्हते. ती एकटी राहते, जवान आहे हे एरून काही लंपट तरुण तिच्या मागे पुढे करू लागले होते. यामध्ये बरकत खानही होता. बरकत अवघ्या 25 वर्षाचा तरुण होता. तो अविवाहित होता. त्याने रसलच्या मागे पुढे करण्यास सुरुवात केली होती. काहीतरी निमित्त काढून तो तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. सुरुवातीला तिने गावातील तरुण आहे म्हणून बोलणे सुरू ठेवले. पण नंतर मात्र तो वारंवार तिला भेटू लागला. तिच्या घरासमोरून गिरट्या घालू लागला. ती शेतात कामाला गेली तर पाठलाग करू लागला. हे सगळे कशाचे लक्षण आहे हे तिच्या लक्षात आले. सुरुवातीला या सगळ्यांकडे तिने दुर्लक्ष करणारी रसेल नंतर मात्र उत्तेजित होऊ लागली. एकट्या रात्री तळमळत असताना तिला बरकत दिसू लागला. जवानी वाया जाण्यापेक्षा बरकतची सोबत घेऊन सुख मिळवावे अशी तिची इच्छा वाटू लागली. येथेच ती चुकली. तिच्याकडून प्रतिसाद मिळाल्यानंतर तो मागे हटत नव्हता. ती स्वतःच्या त्याचे हसून बोलू लागल्याने त्याची भीती मात्र मोडली. आता तो नेहमीच तिला गाठू लागला, बोलू लागला. दोघांच्यात गप्पा रंगू लागल्या, भेटी वाढू लागल्या. हा प्रकार त्या छोट्या गावात लपून राहिला नाही आणि पाहता पाहता त्यांच्या प्रेम प्रकरणाची चर्चा रंगू लागली. काही केले नाही तरी लोक चर्चा करतातच, मग केले तर काय होते असा विचार करून रसलने पुढचे पाऊल टाकले. बरकतला तेच हवे होते. एकदा शेतात पिकाच्या आडोशाला त्याने तिला मिठीत आवळून धरले.
तिनेही मागचा पुढचा विचार न करता त्याला साथ दिली. भर दिवसा उघड्या रानातच लाज सोडून दोघे शरीरसुख घेण्यात रंगून गेले. शरीरसुखाचा आनंद लुटून ते तृप्त झाले. परपुरुषाच्या मोहात अडकलेल्या रसेलला या सुखाची चटक लागली. आता तिने थेट बरकतला घरीच बोलवले. रात्री तो तिच्याकडे आला. दोघे कोणत्याही अडचणीशिवाय आता एका बेडवर होते. ती पूर्ण नग्न अवस्थेत त्याच्या सेवेला होती. तोही तिला भरभरून सुख देण्यासाठी आतुर होता. दोघांची मनसोक्त शारीरिक संबंध सुरू केला. रात्र सुखात गेली. आता हे नेहमीचेच झाले. रसेल व बरकत यांच्यातील अनैतिक संबंधाची चर्चा गावात सुरू झाली होती. रसेलला आता प्रियकर मिळाला होता. शहरात तिचा पती राबून तिला सांभाळत होता, तर गावात तिचा प्रियकर तिला सुख देत होता. पण म्हणतात ना, एकदा चटक लागली की ती थांबता थांबत नाही. शरीर सुखाची आग इतकी भडकते की लज्जाच उरत नाही. आता बरकतसोबत संबंध ठेवल्याने काहीच फरक पडत नाही, कोणी आपले काही करू शकत नाही असे रसेलला वाटू लागले. तिची कामवासनाही आता वाढली होती. तर दुसरीकडे गावातील इतर तरुण पुरुषही तिच्यावर जाळे टाकू लागले होते. कारण तिचे अनैतिक संबंध आहेत, त्यामुळे ते आपल्याशी संबंध ठेवील असे काही जणांना वाटत होते. त्यातूनच त्या काही तरुण तिला पाठलाग करत होते. पण तिची नजर जेफू खान या युवकावर पडली. जफू खान हा त्याच गावात तगडा तरुण होता. तो अविवाहित होता. सगळी ताकद त्याला एका जवान बाईची गरज वाटत होती. ती जवान बाई त्याला रसेलमध्ये दिसत होती. त्याच्या नजरेतील कामुकता पाहून घायल झालेल्या रसेलने त्याला प्रतिसाद दिला. एका रात्री तिने जेफूला घरी येण्यास सांगितले. पुढचे काय समजायचे तो समजून गेला. कधी रात्र होते याची तो वाट पाहू लागला. रात्रीचा काळोख पसरू लागला. गावात शांतता पसरू लागली. तसा दबक्या पावलांनी जेफू रसेलच्या घरात शिरला. तिने त्याला आत घेतले आणि पटकन दरवाजा बंद केला. दुसऱ्या क्षणी ती त्याच्या मिठीत होती. एक जवान बाई मिठी येताच तो आकाशासारखा तिच्यावर तुटून पडला. त्याचा तो रानटीपणा तिला वेगळेच सुख देणारा ठरला. मध्यरात्र उलटेपर्यंत त्यांच्यातील शारीरिक संबंध रंगून गेले होते. आता तो तिचा नवा प्रियकर होता. रसेलच्या घरी बरकत येतो, जेफू येतो याची चर्चा होत होती. जेफूला बरकतबद्दल माहीत होते, पण आता जेफू ही रसेलचा उपभोग घेतो हे कळल्यावर बरकत खवळला. ती फक्त माझी आहे, ती दुसऱ्या कोणाची होणार नाही असे म्हणत तो तिच्यावर दबाव आणू लागला. तेव्हा ती कानावर हात ठेवत होती. माझे कोणाशी संबंध नाहीत, लोक काहीही बोलतात असे म्हणून ती वेळ मारून येत होती. तिच्या मिठीत असताना तोही तिच्यावर विश्वास ठेवत होता, पण नंतर पुन्हा त्याच्या मनातील संशय बळावत होता. तो तिच्यावर पाळत ठेवत होता. सप्टेंबर महिना सुरू झाला. तिचा पती शहरातून आला होता, त्यामुळे बरकत तिला भेटू शकला नाही. काही दिवस राहून तिचा पती परत कामावर निघून गेला. बरकतने तिच्याशी संपर्क केला, पण तिने भेटण्यास नकार दिला. मी सांगते तेव्हा तू ये असे म्हणून ती त्याला घरी येण्यास मनाई केली. तिने नकार दिल्याने तो अस्वस्थ होता. तो तिच्यावर नजर ठेवून होता. 14 सप्टेंबरच्या रात्री जेफू खान हा रसेलच्या घराकडे जात असल्याचे बरकतला दिसले. हे पाहून तो चिडला. तो जेफूचा पाठलाग करत करत रसेलच्या घरापर्यंत आला. रसेलने दरवाजा उघडून त्याला आत घेतल्याचे बरकतने पाहिले, पण आता त्या दोघांना रंगेहात पकडायचे असा विचार करून तो थोडा वेळ थांबला. 5 मिनिटातच तो रसेलच्या दारात पोहोचला. त्याने दारावर थाप मारले. तेव्हा आत रसेल आणि जेफू यांचा खेळ रंगातच आला होता. आपल्या आनंदात कोणी अडथळा आणला या विचाराने चिडलेल्या रसेलने रागातच दरवाजा उघडला. तेव्हा तिला धक्का देत बरकत घरात शिरला. जेफूला पाहून तो त्याच्या अंगावर तुटून पडला. दोघात भांडण सुरू झाले. तू येथे का आलास, ती माझी आहे असे म्हणत बरकत जेफूला मारहाण करू लागला. जेव्हा जेफूही ती फक्त माझी आहे, तिच्यासाठी मी काही करीन असे म्हणत बरकतला प्रत्युत्तर देऊ लागला. दोघांची चांगलीच हाणामारी सुरू झाली. या भांडणात जेफूने घरात पडलेली काठी उचलली आणि बरकतच्या डोक्यात घाव घातला. बरकतचे डोके फुटले आणि तो जमिनीवर कोसळला. तरी जेफू थांबला नाही. त्याने बरकतला काठीने जोरदार घाव घातला आणि त्या घावाने बरकतचा जीवच गेला.
बरकतला ठार झाला होता. आता त्याच्या हत्येचे प्रकरण आपल्या अंगलट येऊ नये यासाठी रसल आणि जेफू यांनी हालचाली सुरू केल्या. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी मृतदेह उचलला आणि जवळच्या शेतात नेऊन टाकला. त्यानंतर काठी आणि इतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. सकाळी गावकऱ्यांना मृतदेह सापडला. त्याचा कोणीतरी निर्घृण खून केल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यामुळे पोलिसांनी तपास सुरू केला. तेव्हा गावात बरकतचे रसलबरोबर अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली. त्या आधारावर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. तिच्याकडे चौकशी केली. तेव्हा कॉल डिटेल्स आणि SMS तपासाच्या आधारे पोलिसांनी हे प्रकरण उलगडले. जेफूलाही तातडीने अटक करण्यात आली. त्या दोघांनी गुन्ह्याची कबुली देऊन आता पुढील तपास सुरू आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारच्या घटना ऐकण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.